आज फार उत्तम योग जमून आलेला आहे. विद्यार्थी वर्ग आहे आणि विद्यार्थ्यांशी बोलायची संधी आहे आणि तीही भविष्याविषयी. मी कितीही बिझी असलो तरी जेव्हा जे कॉलेजकडून कॉल येतो तेव्हा मी कधीही उपलब्ध असतो, कारण हे माझं कॉलेज आहे आणि इथं येणं हा एक आनंदाचा योग असतो. आजचा विषय करिअर गायडन्स असा आहे. सरांनी सांगितलं की ग्रॅज्युएशनपर्यंतसुद्धा बरेचशा विद्यार्थ्यांना हे ठाऊक नसतं की नक्की कोणत्या क्षेत्रात जायचं आहे आणि काय करायचं आहे. तुम्ही BA आणि मला वाटतं BCOMचे विद्यार्थी आहात. जर मी तुम्हाला विचारलं की तुम्ही BA करताय म्हणजे नक्की कशासाठी करताय, पुढच्या 5-10 वर्षाची तुमची विजन काय आहे, तुम्हाला स्वतःच्या लाईफमधून काय अचीव्ह करायचं आहे, तर फार कमी विद्यार्थ्यांकडे ती क्लॅरिटी असते असं दिसून येतं. तुमची जर वाट धोक्यामध्ये हरवली असेल तर मग आपण योग्य ठिकाणी पोहोचत नाही. मी अनेकदा बघतो की करिअरचं जर वर्णन आपण एक जर्नी असं जर केलं, एक प्रवास म्हणून, तर आपल्याला आधी ठरवावं लागतं की आपल्याला जायचं आहे कुठं. आपण असं करणार नाहीत ना, पाण्याची बाटली घेतली, टिफिन घेतली, स्टेशनला आलो आणि दिसते त्या गाडीत जाऊन बसलो. तुम्ही चुकीची गाडी पकडली तर चुकीच्या स्टेशनात उतरणार, मग वेळेला पोहोचून काही फायदा होत नाही. खूप प्रज्ञावंत विद्यार्थी ही चूक करताना दिसतात. त्यांच्याकडे एक रोडमॅप नसतो आणि मग बऱ्याचदा असं होतं की टॅलेंट्सपेक्षा प्लॅनिंग महत्त्वाचं ठरतं, डिसिप्लिन महत्त्वाची ठरते आणि अनेक विद्यार्थ्यांना फ्रस्ट्रेशनला तोंड द्यावं लागतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळता येतील. तुम्हाला काही निर्णय आत्ता घेतले पाहिजेत. पुढची 1-2 वर्षे तुमच्या आयुष्याची 60 वर्षे ठरवतील. मी असं का म्हणतोय, लक्षात घ्या, मोठ्या प्रमाणामध्ये एक शिक्षण क्षेत्रात बदल होत आहेत, अर्थव्यवस्थेत बदल होत आहेत. तुम्ही वाचता पेपरमध्ये की आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या तंत्रज्ञानामुळे आता 70% भारतीयांचे जॉब जातील वगैरे. अगदी अलीकडचं तंत्रज्ञान असून सुद्धा AI इंजिनियर्सची भरती काही ठिकाणी बंद होते. म्हणजे ते एवढ्या वेगानं प्रगत होणारं, उत्क्रांत होणारं तंत्रज्ञान आहे की भीती वाटावी अशी परिस्थिती आहे. पण तुम्ही योग्य वेळेला योग्य लोकांबरोबर जर योग्य निवडी केल्या तर तुम्हाला निश्चित एक उज्ज्वल या भविष्याकडे वाटचाल करता येईल. आजचा आपला विषय खूप मोठा आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे मी काही महत्त्वाच्या गोष्टींविषयी म्हणतो. तुम्हाला, मला वाटतं, तुमच्या आयुष्यामध्ये एक प्रॉपर प्लॅनिंग केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही आपल्या अर्थव्यवस्थेचा विचार करता, आपण स्वतंत्र झालो त्यावेळेला 5 इयर्स प्लॅन सुरू केले. देशाला प्लॅनिंग करावं लागतं, कंपन्यांना प्लॅनिंग करायला लागतं, समाजाला प्लॅनिंग करायला लागतं, कुटुंबाला प्लॅनिंग करायला लागतं, फॅमिली प्लॅनिंग, यामध्ये एक वेगळं कनोटेशन असलं तरीसुद्धा प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट. प्लॅनिंग केल्यानंतर तुमच्या रिस्क कमी होतात, तुमच्या गेन्स वाढतात. इंग्रजीत असं म्हटलं जातं की इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल, आणि टुमॉरो बिलॉंग्स टू दोज हू प्रिपेअर फॉर इट टुडे. आज आपण त्याविषयी साधक बाधक विचार करूया. मी पहिल्यांदाच सांगतो, मला तुम्हा सगळ्यांचा हेवा वाटतो अशासाठी की तुमच्या पुढे असंख्य आणि अनंत संधी आहेत. आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात एक आघाडीची अर्थव्यवस्था होते. यू कॅन बी ऑल दॅट यू वॉन्ट टू बी प्रोव्हायडेड यू मेक राईट चॉईसेस ॲट राईट टाईम. लाईफ इज द सम टोटल ऑफ द चॉईसेस वी मेक, असं अल्बर्ट कामू म्हणतो आणि त्याची इथं आठवण होते. आपल्याकडे आता सरांनी सांगितलं की करिअरविषयी काही जागरूकता नसते. आपण जनरली कसे कंडिशन थिंकिंगनं जातो. 10वीला आपल्याकडे एक 80-85 मार्क्स असले की उठून सायन्सला जायचं. 90च्या वसलं म्हणजे डॉक्टर इंजिनियर व्हायचं आणि 95 मिळात म्हणजे इंजिनियरच किंवा डॉक्टरच व्हायचं. ते लावून बसतात लोक तिकडे. मग 70-75 म्हणजे कॉमर्स, त्याच्या खाली आर्ट्स वगैरे, अशी एक कंडिशन थिंकिंग असते. तुम्ही मुंबईतल्या खूप चांगल्या कॉलेजमध्ये गेलात किंवा इथंसुद्धा 95-98% काढणारी विद्यार्थीसुद्धा कोणी आर्ट्सला जातं, कोणी आर्टला जातं. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो मित्रांनो, जर तुम्ही सचिन तेंडुलकरला चार्टर्ड अकाउंटंट करायला गेला तर ते चुकेल की नाही? किंवा आपण लता मंगेशकरांना सांगितलं असतं ते गाणं वगैरे सगळं सोडा आणि तुम्ही इकॉनॉमीच्या प्रोफेसर व्हा, विभूते सरांसारख्या, किंवा तुम्ही RBIचे ऑफिसर व्हा, तेही चुकलं असतं. बेसिकली त्या एक आर्टिस्ट होत्या. सचिन तेंडुलकर CA झालाही असतं पण एवढा सक्सेसफुल झाला नसता. कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला आधी स्वतःला डिस्कवर करायला लागतं. मी म्हणेन तुमचं करिअर डिस्कवर करण्याआधी तुम्ही स्वतःला डिस्कवर करा आणि ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे. मी खूप विद्यार्थ्यांच्या जेव्हा ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे घेतो तेव्हा त्यांच्या क्षमता काहीतरी भलत्याच क्षेत्रात दिसतात आणि ते गेलेत भलत्या क्षेत्रात. तुम्ही कितीतरी डॉक्टर्स आणि इंजिनियर्स पाहाल ज्यांनी त्यांचं फील्ड सोडलं आहे आणि कोणी ॲक्टिंगमध्ये आहे, म्युझिकमध्ये आहे, थिएटरमध्ये आहे. चुकीची गाडी पकडली, चुकीच्या स्टेशनात उतरायचा प्रकार होतो. मग तो टाळायचा कसा? तुम्ही माझ्याकडे करिअर काउन्सिलर म्हणून पाहताय. मित्रांनो, मी जनरली तुमच्यासाठी 4 गोष्टी नजरेसमोर ठेवेन. पहिली गोष्ट म्हणजे हे माझे गोल्स असतील तुमच्यासाठी की तुमच्या आयुष्याला एक स्थिरता असली पाहिजे, जी आज नाही आहे. आज SMS पाठवूनसुद्धा लोकांना कामावरून काढतात. हायली क्वालिफाईड स्किल्ड माणूससुद्धा बेकार राहू शकतो. यावर्षी IIT मुंबईच्या 25% ग्रॅज्युएट्सना प्रॉपर जॉब्स नव्हते. लॅस सॅलरी 4 लाख होती. गेल्या वर्षी 31% नव्हते. हा टेक्नॉलॉजीमधला शिफ्ट आहे. तुम्ही IT फील्ड घ्या ना, 8-9 महिन्याला नवीन हार्डवेअर सॉफ्टवेअर येते की नाही? सातत्याने शिकत राहावं लागतं. तुमच्या जनरेशनला सातत्याने शिकत राहावं लागणार आहे, कारण नॉलेजसुद्धा डिप्रिशिएट होतं,
दर 7 वर्षाने 50% नॉलेज कालबाह्य होतं. अशा पिरियडमध्ये आपण आहोत की घटनांचा वेग एवढा प्रचंड आहे की एखादं तंत्रज्ञान एखाद्या कोणत्या तरी जगाच्या कोपऱ्यामध्ये विकसित होत असेल म्हणजे एखाद्या देशाला नॉकआउट करू शकतो, जागतिक राजकारणाचे पट बदलू शकतो. साधं फ्रँकिंग नावाचं एक टेक्नॉलॉजी आहे जी अमेरिकेने डेव्हलप केली आणि ऑइल प्रोडक्शन त्यांचं एवढं वाढलं की आता त्यांना गल्फमध्ये त्यांच्या प्रेझेन्सची सुद्धा गरज वाटत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार कराल तेव्हा स्थिरता का घ्यावी. लोकांना रेल्वेमध्ये, LICमध्ये, बँकेमध्ये आपली पतपिढीसुद्धा चालेल, मंत्रालयामध्ये, आर्मीमध्ये का जॉब पाहिजे की बाबा एक सिक्युअर जॉब असेल. पण आता सिक्युअर जॉब ही संकल्पना मला वाटतं कालबाह्य झाली आहे. इन्स्टेबिलिटी आहे पण अपॉर्च्युनिटी आहे. तुमच्याकडे जर राईट स्किल्स ॲट राईट टाईम असतील, स्किल्स, नॉलेज आणि ॲटिट्यूड हे कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही सर्वाइव्ह व्हाल. म्हणजे एक कोणतं तरी स्किल शिकलं आणि त्याच्यावरती आयुष्यात होईल असं नाही आहे. अमेरिकेतल्या 85% लोकांना पुढच्या 5-7 वर्षात परत शिकवावं लागणार आहे, कारण आज त्यांना जे येतं ते कालबाह्य झालेलं असेल. आज जे विद्यार्थी 8वी 9वी 10वीला आहेत त्यांना अशा करिअरसाठी तयार करायचं आहे जे अजून तयारी झालेली नाही. अशा फ्लुईड सिच्युएशनमध्ये आहोत. आता साधं मुंबईचं उदाहरण घ्या. आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा मुंबई म्हणजे कारखान्यांचं शहर वगैरे म्हणायचो. आज मुंबई हा सर्व्हिस सेक्टर झाला आहे. तुम्ही डोक्यानं काम कराल, हातानं नाही. तुम्ही नॉलेज इकॉनॉमीमध्ये काम करताय. नॉलेजमधून व्हॅल्यू तयार होणार आहे. लक्षात ठेवा, आपल्याकडचे ITI का हळूहळू बंद झाले, कारण मॅन्युफॅक्चरिंग हळूहळू शिफ्ट झालं. तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग केलं तर मग तुम्हाला कदाचित रोहा, तळोदा, जामनगरला जायला लागेल, जिथे इंडस्ट्री शिफ्ट होते, रिलोकेट होते. म्हणजे मुंबईमध्ये पुढच्या 5-10 वर्षामध्ये कोणत्या टाईपची इन्व्हेस्टमेंट आहे, कोणती टेक्नॉलॉजी येते, कोणती इंडस्ट्री पुढे येत आहे, त्याचा तुम्हाला विचार करावा लागेल. आणि हा बदल जर तुम्ही समजून घेतला नाहीत तर मग कुठंतरी आपण म्हणजे डिसजॉईंटेड होऊ, डिसलोकेशन होईल. आणि मग एवढं सगळं शिकून मला प्रॉपर करिअर मिळत नाही. करिअर म्हणजे जॉब म्हणत नाही मी, लक्षात ठेवा, 9 ते 5चा जॉब म्हणत नाही. असं फील्ड जिथं तुमच्या सगळ्या क्षमता वापरल्या जातील. सकाळी उठून जायला वाटत नसेल तर करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे स्टेबिलिटी तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही एक तर राईट फील्ड निवडाल. तेही कसं पाहिजे, तुमच्या क्षमतांना मॅच होणार. मुलं येऊन सांगतात हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे आणि आईवडिलांनी विचारलं की घरी पाहुणे आली की हा रूममध्ये जाऊन बसतो आणि सांगतो मी नाही असं सांगा. मग कसं हॉटेल मॅनेजमेंट करणार. नुसती तुमची ॲप्टिट्यूड पुरेशी होत नाही, तुम्हाला एक प्रॉपर ॲटिट्यूडसुद्धा लागते. अनेक क्षेत्रामध्ये काम करायला तुम्हाला काही विशिष्ट क्षमता लागतात. मला कविता चांगल्या लिहिता येतात म्हणून मी काय एअरफोर्सचा पायलट होऊ शकतो का, नाही. तिथं वेगळ्या टाईपचं फिजिकल, मेंटल, इंटेलेक्च्युअल किंवा इमोशनल कॅपिटल पाहिजे. एक राईट कॉम्बिनेशन पाहिजे. तुमच्याबाबत कोणतं कॉम्बिनेशन आहे, कारण तुम्ही जी पदवी मिळवणार आहात ती किमान पात्रता आहे. आता साधं मॅनेजमेंटचं उदाहरण घ्या. तिथं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणत्याही स्ट्रीममधला माणूस चालतो MBA करायला. मग प्रश्न पडतो नेमकं त्यांना काय हवं. तुमचं रॉ मटेरियल नक्की कोणत्या टाईपचं आहे. प्रत्येक माणसाचा एक टाईप असतो बघा. आणि मग काय होतं की क्वालिफिकेशन घेऊन सुद्धा मग माणसं आनंदी नसतात. आज 40% कॉर्पोरेटमधली माणसं ही डिप्रेशनमध्ये दिसून येतात, कारण त्यांनी चुकीची निवड केली आहे. एव्हरीथिंग इज राईट चॉईस. मग सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. तुम्हाला तुमच्या आवडीचं क्षेत्र एकदा मिळालं आणि ते शोधन ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्या हातात आता मोबाईल आहे. असं तुम्ही सांगू शकत नाहीत की मला माहीत नव्हतं. स्टेबिलिटी का हवी, कारण काही क्षेत्र पुढच्या काही वर्षात नॉकआउट होतील, आपल्याला सांगता येत नाही. सिच्युएशन इज टू फ्लुईड. म्हणजे इट इज डेंजरस टू फील टू सेफ असं म्हटलं जातं, कारण इट इज डेंजरस टू अज्युम दॅट थिंग्स विल गो द वे वी वॉन्ट. असं होत नाही. आता मोठमोठ्या कंपनीचे सुद्धा कॅल्क्युलेशन्स नॉकआउट होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही पेपरात वाचत असाल की इन्फोसिस वगैरे कंपन्यासुद्धा आता भरती करत नाही आहेत. पण त्यानं काही निराश व्हायची शक्यता आहे का, काहीही गरज नाही आहे. तुम्ही जर बहुश्रुत झालात, आर्ट्सचे विद्यार्थी आहात, मी जरूर सांगेन तुम्हाला प्रचंड संधी आर्ट्सच्या मुलांना आहेत. एक थोडा निगेटिव्ह समज त्यांचा स्वतःविषयी असतो की सगळी करिअर ही सायन्समध्येच आहेत. अजिबात नाही आहे. आज लिबरल आर्ट्सचा प्रकार आपल्याकडे आलेला आहे. तुम्ही पाहाल अमेरिकेमध्ये हिस्टोरियन्सपासून, सोशॉलॉजिस्टपासून, अँथ्रोपॉलॉजिस्टपासून आता बोर्ड ऑफ डिरेक्टरवरती घेतली जात आहेत, कारण त्यांनी एक होलिस्टिक व्ह्यू पाहिजे. असा क्लॉइस्टर्ड किंवा कंपार्टमेंटलाइज व्ह्यूज आता चालत नाही. त्यामुळे IITमध्ये BTech करत असताना तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा स्पेशलाइज करू शकता. तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन आज डिसाईड करू शकता किंवा डिझाईन करू शकता. एक बहुश्रुत माणूस आज इंडस्ट्रीला पाहिजे. आणि तुमच्याकडे जर डायव्हर्सिफाईड स्किल्स असतील तर तुम्ही सेफ असाल. तुमच्याकडे इंडस्ट्रीला जे पाहिजे फ्युचरिस्टिकली ते जर असेल तर तुम्ही सर्वाइव्ह होऊ शकाल आणि थ्राईव्ह पण होऊ शकाल. स्टेबिलिटीनंतर मी एक साधारण फायनान्शियल सिक्युरिटी नजरेसमोर ठेवेल. मी मुलांना नेहमी सांगतो, तुझ्या हातात जो मोबाईल आहे ना, तेवढ्या किमतीचा, तेवढ्या व्हॅल्यूचा कदाचित तुझा फर्स्ट पगार नसेल. कारण झालं आहे कसं की 1.25 लाखाचा मोबाईल पोरं सहज वापरतात, पण त्यांना तेवढे कमावण्यासाठी काय लागेल, बाहेर काय चाललं आहे, कॉम्पिटिशन किती आहे, याची त्यांना जनरली माहिती नसते. फायनान्शियल सिक्युरिटी निश्चित महत्त्वाची आहे. तुम्हाला 20,000चा पगार असेल तर 20,000चा मान आहे. तुम्हाला 2 लाख पगार असेल तर 2 लाखाचा मान आहे. प्लेन अँड सिम्पल फॅक्ट आहे लाईफची. विद्यार्थी येऊन सांगतात त्यांना गिटार वाजवायला आवडेल, BTS
कोरियन वगैरे हे सगळं जे आहे ठीक आहे, हॉबीजमधून सुद्धा करिअर मिळू शकतं. पण तुमचा पगार कुठून येणार हा एक प्रश्न काउन्सिलर म्हणून मला जरूर विचारला पाहिजे की बाबा तुझी सॅलरी कुठून येणार, तू काय व्हॅल्यू ॲड करणार, ट्रान्झॅक्ट करणार, क्रिएट करणार. शेवटी तुम्ही व्हॅल्यूएबल्ड आहात का हा प्रश्न निर्माण होतो. तिसरं, ग्रोथ आहे का. ज्या फील्डमध्ये तुम्ही जायला बघता तिथं 5 वर्ष 7 वर्ष 10 वर्षानंतर अर्निंग लर्निंग प्रमोशन काही आहे की नाही, की एकाच जागेवरती तुम्हाला स्टॅग्नंट व्हावं लागेल, मग तुम्हाला फ्रस्ट्रेशन येतं. एक पिरॅमिड नजरेसमोर आणा, त्याच्या बॉटमला खूप गर्दी असते, जसजसे वर जाल तशी गर्दी कमी होते. अगदी टोकाला अदानी अंबानी येते द्या सोडून. पण तुम्ही जर एक उत्तम शिक्षण घेतलं, तुम्ही आज एका उत्तम वेल नोन कॉलेजमध्ये आहात, सगळं काही इथं अवेलेबल आहे, जर तुम्ही स्वतःची जडणघडवणूक केली एक चांगला रोल तुम्ही जरूर मिळवू शकाल. या कॉलेजमध्ये सगळंच उपलब्ध आहे, उत्तम फॅकल्टी आहे, उत्तम लायब्ररी आहे, सगळ्या सुविधा आहेत. मग तुमच्याकडून मी निश्चित काहीतरी चांगल्या गोष्टीची अपेक्षा करेन. ग्रोथ का पाहिजे, नाही तर स्टॅग्नेशन आल्यानंतर आपल्याला प्रेशर येतं की पुढे आय हॅव हिट द वॉल, आणि मग बऱ्याच लोकांना तो त्रास होतो. तुम्हाला सातत्याने शिकायचं आहे आणि सगळं शिक्षण ओपन झालं आहे. तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी असाल तरीसुद्धा, आर्टचे विद्यार्थी असाल तरीसुद्धा IIT मद्रास म्हणून साईड बाय BSc डेटा सायन्स तुम्हाला करता येतं ऑनलाईन. त्यासाठी मॅथ्सची सुद्धा गरज नाही, त्यासाठी IT ची सुद्धा गरज नाही. तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन तुम्हाला माहिती असेल, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस आहेत, स्वयं आहे, NPTEL आहे, कोर्सेरा आहे, येलचे कोर्सेस आहेत, एडेक्स आहे. भरपूर ठिकाणी तुम्हाला तुमचं शिक्षण मिळवता येतं, पायाभूत तुम्हाला सुविधा करता येतात. उत्तम संधी आहे ही, याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे, तर तुमची ग्रोथ होईल हे लक्षात ठेवा. ग्रोथ हवी असेल तर तुम्हाला सातत्याने शिकत राहावं लागेल, तुमचं ह्युमन कॅपिटल तुम्हाला अपडेट करावं लागेल. कालच्या नॉलेजनं आज काम करता येणार नाही. आता हुशार कोण, द वन हू विल लर्न, अनलर्न अँड रिलर्न. प्लीज अंडरस्टँड दिस. आणि मग जर तुमच्याकडे ॲडव्हान्स स्किल्स असतील, आता AI तुम्हाला मागे टाकणार नाही. ज्याला AI तुमच्यापेक्षा चांगलं येतं तो तुम्हाला मागे टाकेल. किमान एक 10-12 तरी तुम्हाला AIचे सोल्युशन्स माहिती पाहिजेत, जी तुमची एफिशियन्सी वाढवते. पण मुलं AI फक्त प्रोजेक्ट करायला आणि त्यासाठी वापरतात, आणि इथंच तर गोम आहे. तुमची डेव्हलपमेंट होत नाही. शेवटी जेव्हा माणूस इंटरव्ह्यूला येतो तेव्हा तो काय व्हॅल्यू घेऊन येतो याच्याकडे पाहिलं जातं. आणि शेवटी जॉब सॅटिस्फॅक्शन. मी सांगितलं स्टेबिलिटी, फायनान्शियल सिक्युरिटी, ग्रोथ आणि जॉब सॅटिस्फॅक्शन. मी थोडीशी घाई करतोय कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. कामाचं समाधान हा फार महत्त्वाचा भाग आहे. लोक सांगतात हा पहिला असला पाहिजे, पण पहिल्या 3 गोष्टी नसतील, स्टेबिलिटी नसेल, फायनान्शियल सिक्युरिटी आणि ग्रोथ नसेल, तर जॉब सॅटिस्फॅक्शनविषयी फारसं बोलण्यात काही अर्थ नाही. शेवटी करिअर म्हटल्यानंतर काही ऑब्जेक्टिव्ह जेव्हा रिअल लाईफ सुरू होतं, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी ते वगैरे, त्यावेळेला सगळी चक्र बदलतात. आणि एक क्लॅरिटी आपल्याला लागते की सकाळी मला उठून जायला वाटत नसेल तर ते करण्यात काही अर्थ नाही. एक सेन्स ऑफ फुलफिलमेंट, पर्पज किंवा ज्याला तुम्ही साफल्य म्हणू शकाल, ते जर नसेल तर मग कंटाळा येतो, लोक वैतागलेली दिसतात, हॅपी दिसत नाही. खूप पगार असतो पण हॅपी नाही आहे, तसंही काही वेळेला आपल्याला दिसून येतं. मग या 4 गोष्टी तुम्हाला कुठं मिळतील. मग त्यासाठी काय करा, मी सांगितलं तसं करिअर डिस्कवर करण्याआधी तुम्ही स्वतःला डिस्कवर करा. जरा सर्चलाईट स्वतःकडे वळवा. मी कोणत्या टाईपचा माणूस आहे, मला काय आवडतं. मी विद्यार्थ्यांना त्यांची ओळख करून द्या असं म्हटलं ना, पहिलं मी आईवडिलांना सांगतो ओळख करून द्या. मग आईवडील त्यांची एक टेप लावतात, हा असा आहे तसा आहे, ऐकत नाही, याने मला कमावून द्यावं असं मी सांगत नाही वगैरे वगैरे. ते सगळं सांगितल्यानंतर मग मी त्यांना सांगतो याच्या काही 3-4 चांगल्या गोष्टी असतील, मग विचार करून जा तसा तो चांगला आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी सांगायला लागतात. पालकांना सुद्धा सांगता येत नाही की माझा मुलगा कोणत्या क्षेत्रात जावा. काही वेळेला शिक्षकांनाही सांगता येत नाही. कारण लक्षात ठेवा, तुम्हाला जर मॅनेजमेंटमध्ये जायचं असेल तर तुम्ही वेगळ्या टाईपचं एक कॉम्बिनेशन तुमच्याकडे असलं पाहिजे. तुमचं रॉ मटेरियल त्याला फिट असलं पाहिजे. तुमच्या डिझायनिंगचा टॅलेंट असेल ना, तरी विदाऊट ट्रेनिंगसुद्धा तुम्ही काही डिझाईन करू शकाल. आणि जर टॅलेंट नसेल तर जगातला बेस्ट डिझायनरसुद्धा कदाचित तुम्हाला काही शिकवू शकणार नाही. 10वीला 6 विषय, 12वीला 6 विषय आणि ग्रॅज्युएशनला 6 विषय, यातून तुमच्या सगळ्या गोष्टी कळत नाहीत. ह्या पब्लिक एक्झाम्स आहेत, याहीपेक्षा तुमच्या खूप क्षमता असतात, त्याचा तुम्ही शोध घ्या, तुमच्यातला राजहंस शोधा. याही पलीकडे उत्तम क्षमता असू शकतात. कितीतरी विद्यार्थी मी बघतो बोलण्यात पटाईत आहेत, ॲकॅडमिकली चांगले नसतील, पण पीपल स्किल्स आहेत. आज तुम्ही 10 पैकी 10 टेक्नॉलॉजिकली असाल आणि 3 पैकी 10 जर तुमच्या डोमेन नॉलेजमध्ये असाल तर तुम्ही 3 पैकी 10च आहात, लक्षात ठेवा. आज सॉफ्ट स्किल्स फार महत्त्वाची आहेत. हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा असा सर्वे आहे की 85% प्रोफेशनल सक्सेस हे सॉफ्ट स्किल्स आणि पर्सनॅलिटीतून येतं आणि फक्त 15% डोमेन नॉलेजमधून येतं. तुमचे पीपल स्किल्स कसे आहेत. तुम्ही आज घरी गेल्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वेबसाईटवरती जा, 21st सेंचुरी स्किल्स नावाचा एक रिपोर्ट आहे, अगदी कंट्री वाईज रिपोर्ट आहे. आणि मग तुम्ही बघा की क्रिएटिव्हिटी घ्या, इनोव्हेशन घ्या, इंटरपर्सनल स्किल्स, डायव्हर्सिटीबरोबर काम करणं, लँग्वेज, कम्युनिकेशन स्किल. आताच मॅडम सांगत होत्या की लिहिणं खूप कमी झालं आहे, म्हणजे लिहायची क्षमताच निघून गेली की काय कळायला मार्ग नाही. मुलांना 2-5 पानं सलग वाचणं अवघड जातं.
परवाच्या मला गेल्या आठवड्यामध्ये पेपरमध्ये होतं की मुलांचा, कॅनडातल्या मुलांचा अटेन्शन स्पॅन हा स्टारफिशपेक्षा 30 सेकंदापेक्षा कमी झाला आहे. मग तुम्हाला जर एखादी गोष्ट शिकायची असेल तर एखाद्या गोष्टीशी तुम्हाला काही वेळ एंगेज तरी होता आलं पाहिजे. विनोबा भावे सांगायचे की तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर पहिले एका जागेवर एक तास बसून दाखवा. ती क्षमताच आपली गेली आहे. ओव्हर स्टिम्युलेटेड ब्रेन आहे. मुलं हे बोट त्यांचं मजबूत झालं आहे. प्रचंड मोबाईलमध्ये, मॅडम त्याविषयी बोलतील की मोबाईलमध्ये पोरं अक्षरशः मोबाईल झाली आहेत की त्यांना काही सुचतच नाही. एखाद्या गोष्टीमध्ये ते 10-15 मिनिटाच्या वर एंगेज होऊ शकत नाहीत. आणि मग मला सांगा, ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था आहे, इन्फॉर्मेशनमधून नॉलेज काढायचं आहे, भाषा क्षमता विकसित करायची, मग ते कसं होईल? हे बॅरियर्स आहेत. म्हणून आजचा हा जो टॉपिक आहे की करिअर आणि व्यसनाधीनता ह्या वेगळ्या गोष्टी नाही आहेत. तुम्हाला करिअरमध्ये प्रगती हवी असेल तर तुम्हाला तुमची एनर्जी प्रॉपरली चॅनलाइज केली पाहिजे. त्यामुळे एक चांगलं कॉम्प्लिमेंटरी सेशन हे आहे. आणि समर्थांचं मी यासाठी कौतुक करीन की असंच सेशन साईड बाय असलं पाहिजे. कारण डिस्ट्रॅक्टेड जनरेशन, अँशियस जनरेशन, कन्फ्यूज जनरेशन, मोर इन्फॉर्मेशन मोर कन्फ्युजन असं हे जनरेशन आहे. आणि त्यामध्ये चांगल्या राईट चॉईसेस मुलांना कळत नाहीत, कारण त्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्वाची, स्वतःच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीव आहे असं दिसून येत नाही. मग त्यावेळेला तुम्हाला करिअर ॲप्टिट्यूड टेस्ट उपयोगाला येतील. तुमच्यातल्या सुप्त क्षमता ज्या तुमच्या अकॅडमिक्समध्ये येत नाहीत त्या तुम्हाला कळू शकतील. आणि मग तुम्हाला करिअरचं एक नियोजन करता येईल. आता मित्रांनो, काय काय क्षेत्र आहेत हे थोडंसं बॅकग्राऊंड मी सांगितल्यानंतर, कारण घाई करावी लागते. आर्ट्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी एक लक्षात ठेवावं, प्रचंड संधींचा सुकाळ आहे तुमच्यासाठी. तुम्ही उठून फॉरेनला जायची काय गरज आहे? आज मुंबईमध्ये 14 तरी युनिव्हर्सिटीज तुम्हाला सांगता येतील. कितीतरी युनिव्हर्सिटीज अशा आहेत. सायकोलॉजीचं उदाहरण घ्या. इथं मला वाटतं टीवायला सायकोलॉजी नाही आहे ना? हां, पण तुम्हाला सायकोलॉजी सब्जेक्ट नसताना सुद्धा MIT घ्या, तुम्ही विश्वकर्मा घ्या, मॉडेल घ्या, इग्नू घ्या, इथं MA करता येतं सायकोलॉजी. सर आज तुम्ही जर मला विचारलं की मला एक चांगली 5-6 फील्ड सांगा तर जरूर सांगता येतील. कॉर्पोरेट लॉ सारखं फील्ड आहे. मी आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेवून काही करिअर सांगतो. तुम्हाला फॉरेन लँग्वेजेसमध्ये सुद्धा ग्रॅज्युएशन करता येतं. फॉरेन लँग्वेजेसमध्ये ट्रमेंडस ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जपानमध्ये प्रचंड गरज निर्माण झाली आणि दे वेलकम इंडियन्स. आपल्याला वाटतं फॉरेनला शिकायचं म्हणजे फक्त अमेरिका, UK वगैरे. जपनीज लँग्वेज तुम्ही शिका, जर्मन लँग्वेज शिका. लॉ आणि जर्मन लँग्वेज हे प्रचंड मोठं कॉम्बिनेशन आहे. तुम्ही नुसत्या फॉरेन लँग्वेजेसमध्ये चांगलं करिअर करू शकाल. त्यासाठी तुम्हाला आधी इंग्रजीसुद्धा उत्तम आली पाहिजे. इंग्रजी ही भाकरीची भाषा आहे, भविष्याची मातृभाषा आहे, लक्षात घ्या. ती उत्तम आलीच पाहिजे. आणि त्यासाठी काही मराठीचा दुस्वास वगैरे करायची गरज नाही, पण ती ज्ञानभाषा आहे आणि तुमच्या उच्च शिक्षणाची भाषा असणार आहे. तुम्हाला रिक्षाच्या इंजिननं ट्रक ओढता येणार नाही. एक चांगली भाषा पाहिजे. कारण मी स्वतः तो अनुभव घेतलेला आहे. मराठी माध्यमातून जेव्हा माध्यम बदल होतो नंतर तो आपण नॉकआउट करतो, पण तो एवढाही ब्लो करू नका. एक 4-5 महिन्याच्या सातत्यपूर्वक चांगल्या अभ्यासानं तुम्हाला उत्तम भाषा अवगत करता येईल. भाषेच्या क्षेत्रात उत्तम करिअर आहे. तुमच्यासाठी कॉमर्सची ऑलमोस्ट सगळी फील्ड्स अवेलेबल आहेत. तुम्हाला CA ला जायचं तरी जाऊ शकता. काही बॅरियर ठेवलेले नाहीत या नवीन अर्थव्यवस्थेमध्ये. इंटरडिसिप्लिनरी आणि मल्टीडिसिप्लिनरी शिक्षण आहे. प्रश्न तुम्ही स्वतःला पहिला विचारला पाहिजे की मी किती ड्रिव्हन आहे. तुम्ही स्वतःला कन्फर्म करा आणि विचारा की तुम्ही किती ड्रिव्हन आहात, तुमच्या बेलीमध्ये किती फायर आहे. सो स्काय इज द बिगिनिंग. बॅरियर असे काहीच नाही, तो तुमचा सायकोलॉजिकल कन्स्ट्रक्ट आहे. बाहेरच्या अर्थव्यवस्थेमध्ये इफ यू कॅन क्रिएट व्हॅल्यू, ॲड व्हॅल्यू, ट्रान्झॅक्ट व्हॅल्यू, यू आर ऑलवेज वेलकम. तुमचं बॅकग्राऊंडसुद्धा त्यांना बघायची गरज नाही. वसईत मी कितीतरी विद्यार्थी दाखवून देईन की ज्यांना प्रचंड सॅलरीज आहेत, प्रचंड पॅकेजेस आहेत आणि त्यांचं बॅकग्राऊंड त्या फील्डशी सुटेबलसुद्धा नव्हतं. आता तुलण्यातल्या त्यांचं नाव मला आठवत नाही, पण ते कॉमर्स बॅकग्राऊंडचे असून सुद्धा फायनान्सच्या एका अशा फील्डमध्ये गेले की ज्याचा त्यांना गंधही नव्हता. नाव इज अ सिनियर व्हाईस प्रेसिडेंट. हे तुमच्या मनगटात आहे. करिअर तुमचं तुमच्या मनगटात आहे, तुमच्या नशिबात नाही. तुम्ही ते स्वतः क्रिएट करू शकाल. आजचा तर पिरियड असा आहे की यू कॅन क्रिएट युअर ओन करिअर. आज स्टार्टअप्सविषयी बोललं जातं आहे. तुम्ही IITs, IIMsमध्ये गेला तर तिथं प्लेसमेंट्स विषयात बोलत नाही, तिथं स्टार्टअप्सविषयी बोलतात. गव्हर्नमेंटच्या प्रचंड स्कीम्स आहेत. या कॉलेजमधून का स्टार्टअप्स होऊ नयेत? आणि छान करिअर आहे. जॉब मागणाऱ्यापेक्षा तुम्ही जॉब देणारे व्हा. हे सगळं पॉसिबल आहे. आणि तुम्ही 3 मित्र एकत्र येऊन एक साध्या मोबाईलवरून, वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही तुमची वाट आज शोधू शकता. एवढ्या संधी कधीच नव्हत्या. मग प्रॉब्लेम कुठं आहे? तुम्हीच तुमच्या पायात कुठंतरी साखळदंड घातले. तुम्ही तुमच्यासाठी एक विजन ठेवलेली नाही. तुम्हाला कॉर्पोरेट लॉ सारख्या फील्डमध्ये प्रचंड संधी आहेत. लॉ बोलल्यानंतर आपल्याला वसई कोर्ट, पालघर कोर्ट, याचा सातबारा त्याला, त्याचा सातबारा आला वगैरे असा काहीतरी एक प्रकार असल्याचा एक भास होतो. कॉर्पोरेट लॉची माहिती घ्या तुम्ही. नितीन पोद्दार आपल्या कॉलेजचे विद्यार्थी, प्रचंड मोठे वेल नोन कॉर्पोरेट लॉयर आहेत. त्यांचे व्हिडिओज बघा तुम्ही.
सायबर लॉ, मेडिकल लॉ, एन्व्हायरमेंट लॉ, ट्रेड डिस्प्यूट लॉ, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ, टॅक्स लॉ, एन्व्हायरमेंट लॉ, मेरीटाईम लॉ, तुमचं रिअल इस्टेट लॉ, एंटरटेनमेंट लॉ, 10-12 उत्तम फील्ड्स आहेत. कॉर्पोरेट लॉमध्ये प्रचंड ॲक्शन राहील. तुम्ही कॉर्पोरेट लॉचा विचार करू शकाल. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आलेली आहे. तुम्हाला हार्डली 6 लाखामध्ये मास्टर्स होतं. लॉमध्ये MBA सुद्धा सुरू झालं आहे आणि हायली स्पेशलाइज कोर्सेस आहेत. आणि एक चांगली फॉरेन लँग्वेज तुम्हाला येत असेल. मागे नितीन पोद्दार सांगत होते की त्यांना त्यांच्या परिचयातल्या त्यांच्या फील्डमधल्या लोकांना 100 जर्मन प्लस लॉवाली माणसं तातडीने हवी होती. पण आणणार कुठून आणि शिकवणार कोण एवढ्या मोठ्या प्रमाणात. त्यामुळे एक छान कॉम्बिनेशन तुम्ही वर्कआउट कराल. हे डायनामाइट कॉम्बिनेशन असेल तुमच्यासाठी. थोडा भविष्यवेध घ्या बस की आजपासून 5-7 वर्षामध्ये कशाला डिमांड असेल. आणि हे शोधणं काही अवघड नाही आहे. हे ट्रेंड्स तुम्ही गुगल ट्रेंड्सवरती सुद्धा तुम्ही प्रेडिक्ट करू शकाल. त्यामुळे काय करा मित्रांनो, एक छोटासा होमवर्क मी तुम्हाला सांगतो. ज्या कोणत्या फील्डमध्ये तुम्हाला जायचं आहे त्यातल्या 3 ग्रेट युनिव्हर्सिटी शोधा, 3 ग्रेट कॉलेजेस शोधा, 3 ग्रेट कंपन्या शोधा आणि 3 ग्रेट माणसं शोधा. त्यांचे ब्लॉग्स वाचा, त्यांच्या न्यूज लेटर्स वाचा, त्यांच्या कंपन्यांना व्हिजिट करा. काय चाललं आहे त्या फील्डमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तुम्हाला काउन्सिलर्सकडे सुद्धा यायची गरज लागणार नाही. असं ब्लाइंडली करायच्याऐवजी जर तुम्ही आलात ना तर तिथं खूप चांगली संधी तुमच्यासाठी राहील. बी शुअर ऑफ दॅट. तुम्हाला मास मीडियामध्ये प्रचंड संधी आहेत. जर्नलिझम, ॲडव्हर्टायझिंग, पब्लिक रिलेशन, कॉर्पोरेट कम्युनिकेशन. मुंबई विद्यापीठाची MA आहे पब्लिक रिलेशनमध्ये, कॉर्पोरेट कम्युनिकेशनमध्ये. सेंट पॉल आहे, झेवियर्स आहे, भवन्स आहे. भरपूर संधी आहे त्या फील्डमध्ये. त्या फील्डमध्ये MBA आहे. अर्थात तुम्हाला भाषेवरती कमांड पाहिजे. भाषा तुमच्या भविष्याला दिशा देणारी फार मोठी शक्ती आहे. प्लीज अंडरस्टँड, तुमची लँग्वेज हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. एक इंडिकेटर, प्रेडिक्टर आहे तुमच्या परफॉर्मन्सचा. एक उत्तम भाषा तुमच्याकडे असली पाहिजे. याचं महत्त्व कळल्यानंतर मी सगळं बाजूला ठेवून भाषेचा बऱ्यापैकी अभ्यास करायचा प्रयत्न केला आणि त्याचा मला प्रचंड फायदा झाला. कारण लक्षात घ्या, आपल्या देशात आधी 5-7% लोकांना चांगली इंग्रजी येतं. तुमच्या नॉलेजची व्हॅल्यू तुम्हाला अनलॉक करायची असेल तर यू हॅव गॉट टू बी अ व्हेरी गुड कम्युनिकेटर. आणि हे पॉसिबल आहे. त्यामुळे कम्युनिकेशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मास मीडियामध्ये प्रचंड संधी आहेत. 500हून नवीन चॅनल्स काही काळामध्ये येत आहेत आणि ब्लास्ट आहे. तुम्ही तुमची जागा शोधू शकत नाही तसं अजिबात सांगू नका. आपण मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहोत. आपण काही गडचिरोली, धुळे, जळगावमध्ये नाही आहेत. हाकेच्या अंतरावर आहोत आणि आपल्याला या फील्डची माहिती नाही. एकदा झेवियर्समध्ये जा, एकदा तुम्ही सेंट पॉलमध्ये जा, एकदा भवन्समध्ये जा. छान इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि तिथं तुम्हाला आपल्या मुंबई विद्यापीठाचा प्रचंड मोठा विभाग आहे. एकदा तुम्ही मुंबई विद्यापीठाच्या वेबसाईटवर जा आणि त्या विभागांना जाऊन व्हिजिट करा. पोस्ट ग्रॅज्युएशन कशात आहे, प्रचंड माहिती उपलब्ध आहे. पण तुम्ही जर केवळ रीलच बघण्यामध्ये जर तुमचा वेळ घालवणार असाल मग तो प्रॉब्लेम आहे. हातात मोबाईल आहे, तुमच्या हातात सगळं आहे. तुमच्या भविष्याला दिशा देणारे एक छान इन्स्ट्रुमेंट तुमच्याकडे आहे. त्याचा जर तुम्ही वापर केला तर क्या बात आहे. तुमच्यातल्या ज्या मंडळींना मॅनेजमेंटला यायचं आहे, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुणीही चालतो. 2 वर्षाचं MBA आहे. मी एक चांगली युनिव्हर्सिटी तुम्हाला सजेस्ट करीन. महाराष्ट्र स्टेट स्किल्स युनिव्हर्सिटी हा एक छान प्रकार सुरू झालेला आहे. फार चांगले MBAs आहेत, त्यांचे अत्यंत लो कॉस्ट. 2-2.5 लाख वर्षाची फी आहे. तेही तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये भरता येते. प्लेसमेंट अश्युअर्ड असते कारण इंटर्नशिप असते. आणि फार इनोव्हेटिव्ह इंडस्ट्री रिलेटेड कोर्सेस त्यांनी सुरू केलेले आहेत. म्हणजे मॅनेजमेंट म्हणजे नुसतं फायनान्स, HR, मार्केटिंग नव्हे, सोशल मीडिया आहे, इनोव्हेशनमध्ये आहे. जस्ट वेबसाईटला व्हिजिट करा मित्रांनो, तुम्हाला मिळेल. तुम्हाला डिझायनिंगमध्ये जायचं आहे, आर्किटेक्चर सोडून डिझायनिंगचे सगळे कोर्सेस उपलब्ध आहेत. आज 12वी आर्टचा मुलगा सुद्धा IITमध्ये मॅथ्स नसलं तरीसुद्धा अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री डिझायनिंगमध्ये करू शकतो. तुम्हाला सुद्धा 1 वर्षाचा जर डिझायनिंगमध्ये कोर्स करायचा असेल तर सेंट फ्रान्सिसमध्ये जाऊन करू शकता. सगळं काही तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तुम्हाला समजा वाटलं की मला हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात जायचं आहे, ट्रॅव्हल टुरिझम आहे, हॉस्पिटॅलिटी आहे, गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट या वेबसाईटला त्वरित व्हिजिट करा. तुम्हाला BAच्या आणि BCOMच्या विद्यार्थ्यांना किमान 20 मास्टर्स डिग्री अवेलेबल आहेत. हायली स्पेशलाइज मास्टर्स डिग्रीज अवेलेबल आहे. त्या फील्डशी रिलेटेड अत्यंत कमी फीज, विद्यापीठाचं स्वतःचं गुणवत्तापूर्वक शिक्षण देणारं ही संस्था आहे. एका बलाढ्य विद्यापीठाचे तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुम्हाला ही माहिती नसावी आणि नसते असं दिसून येतं. मी विद्यार्थी आपल्या सगळ्याच कॉलेज वसईतले आल्यानंतर त्याने विचारल्यानंतर त्यांचं उत्तर असतं, सर तुम्ही सांगा आम्ही काय करावं. म्हटलं तुझं काही समोर ठरलं आहे का, ते काही त्यांचं दिसत नाही. मग आम्ही तुमचा शोध कसा घ्यायचा, तुम्ही तुमचा शोध घ्या, मग व्हॅलिडेशन आम्ही करू की बाबा तुम्हाला कोणत्या क्षेत्रात जायचं आहे. तुम्हाला जर इंटरेस्ट निर्माण झाला की वोकेशनल कोर्सेसमध्ये जायचं आहे. आज मी तुम्हाला 50 कोर्सेस सांगेन. फॉरेन ट्रेड, शिपिंग लॉजिस्टिक्स, फॉरेन एक्सचेंज अशा फील्डमध्ये माणसं मिळत नाही आहेत. मोठं शॉर्टेज आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये जा. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा फार छान कोर्स आहे. तो कोर्स इथंही तुम्हाला सुरू करता येईल कॉलेजला. ते उत्सुक असतात
आणि प्रचंड दरवर्षी एक्सपोर्ट शिवाय काहीच चालत नाही. एक्सपोर्ट हा सेक्टर असावाच लागतो, तो वाढतच ठेवावा लागतो आणि तो वाढतोय. गव्हर्नमेंटच्या स्कीम्स खूप आहेत प्रचंड प्रमाणामध्ये. दरवर्षी मला वाटतं मुंबईमध्ये 2 ते 3 हजार तरी एंट्री लेवलची माणसं लागतात एक्सपोर्ट्समध्ये, मिळत नाहीत. मग मिळतात त्यांना घेऊन ट्रेन केलं जातं. वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे, इंडियन मर्चंट चेंबर आहे, वेलिंगटर्स आहे, अशा ठिकाणी हे कोर्सेस उपलब्ध आहेत. पार्ट टाईम कोर्सेस उपलब्ध आहेत, सॅटर्डे संडे उपलब्ध आहेत. खुद्द गरवारेनं जेव्हा सुरू केलं, गरवारे इन्स्टिट्यूट सुरू केली, तेव्हा दृष्टिकोन असा होता की नुसतं ग्रॅज्युएशन करून तुमचं भागणार नाही, साईड बाय तुम्ही तुमचं नॉलेज, स्किल्स, जॉब ओरिएंटेड स्किल्स तुम्ही अक्वायर करा. पण आपल्याकडचे किती विद्यार्थी जाऊन करतात हा प्रश्न आहे. तुम्हाला अदर दॅन ग्रॅज्युएशन काहीतरी सेपरेट केलं पाहिजे, स्किल सेट मिळवले पाहिजेत. आज स्किल बेस्ड इकॉनॉमी आहे, स्किल हे तुमचं कॅपिटल आहे. नाहीतर त्यामुळे BA BCom आता काय एक्सपायर्ड डिग्रीज आहेत का, असा एक सूर निर्माण झाला आहे. तुमच्यातले जे विद्यार्थी हिस्टरीचे आहेत, लोक म्हणतात हिस्ट्री करून काय करता येईल. तुम्ही ट्रॅव्हल टुरिझम बघा, आज प्रचंड प्रमाणात ट्रॅव्हल टुरिझम इंडस्ट्री वाढते. तुमच्यातला एखादा ग्रॅज्युएट वसईतल्या इतिहासाविषयी स्पेशलाइज होऊ शकेल, एखादा स्पेसिफिक एरियाविषयी होईल. आज एक्सपिरियन्शियल जनरेशन आहे, त्याच्यातून तुम्हाला एंटरप्रेन्योरशिपच्या भरपूर संधी मिळू शकते. आज ट्रॅव्हल टुरिझम हा नॉलेज इंटेन्सिव्ह भाग झाला आहे. पूर्वी पासपोर्ट काढणं म्हणजे ग्रेट होतं, ते आता ऑनलाईन होतं. पण टूर प्लॅनिंग हा विषय हा स्पेशलाइज झालेला आहे, लक्षात ठेवा. कल्चर आपली मोठी स्ट्रेंथ आहे. तुम्ही इतिहासाचे विद्यार्थी असाल, कल्चरचा जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे छान कॉम्बिनेशन करता येईल. तुम्हालाच तुम्ही जे शिकला त्याची व्हॅल्यू कुठेतरी शोधावी लागेल, ॲडॅप्ट करावी लागेल आणि मग तुम्हाला तुमची वाट जरूर सापडेल. तुमच्यातल्या ज्या विद्यार्थ्यांना CA CS ICWA करायचं आहे, आर्ट्सचे असा, कॉमर्सचे असा, काहीही बॅरियर राहिलेला नाही. यू आर वेलकम टू गेट इन टू दोज फील्ड्स. आणि ज्या स्वतःचं काही करायचं आहे त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटच्या किती प्रचंड स्कीम्स आहेत. म्हणजे तुम्ही जिल्हा उद्योग केंद्रापासून जर सुरुवात केली किंवा मुख्यमंत्री योजनेपासून जर सुरुवात केली तर तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे. म्हणजे काही वेळेला वाटतं पैसा हा बॅरियर राहिलेलाच नाही आता. म्हणजे तुमच्याकडे उद्योजकता जर असेल आणि तुम्हाला तुमच्यातला हा राजवंश शोधायचा आहे, तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला कोणत्या टाईपचं लाईफ पाहिजे, या वाटा तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. ज्या वाटा आर्ट्ससाठीच आहेत त्याही कॉमर्ससाठी आहे. तुमच्यातल्या ज्या विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्समध्ये करिअर करायचं आहे, कधी नव्हते ते इकॉनॉमिक्सचे दिवस आलेत. आज तुम्ही बँकिंग सेक्टर बघा, अख्खा बायकांकडे आहे. प्रचंड प्रमाणात बँकिंग सेक्टर वाढतोय. हा सेक्टर दर 3 वर्षाला दुप्पट होतं, एवढ्या वेगानं हा सेक्टर वाढतोय. प्रचंड संधी आहेत आणि दरवर्षी किमान बँकिंग क्षेत्रामध्ये 1 लाखाहून अधिक पदांची खाजगी क्षेत्र, सरकारी क्षेत्रात टेक्नॉलॉजीने थोडी कमी भरती होत असली तरी भरती होत असते. पण आपल्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशनपर्यंत RBIच्या गव्हर्नरची धड माहिती नसेल तर मग काय करायचं. तुमचं वाचन कमी झालं, हा एक मोठा फ्लॉ दिसून येतो. तुमचा व्हिडिओ जास्त झाला आणि तुमचं रीडिंग कमी झालं आहे. सगळं काही तुमचं त्या स्क्रीनच्या छोट्या मोबाईलच्या पडद्यावर आलं आहे. त्याचाही तुम्ही चांगला वापर करू शकाल. सगळे पेपर्स अवेलेबल आहेत. स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन देणारे खूप सेंटर्स आहेत, त्यांचं फ्री स्टडी मटेरियल तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्ही जागे आहात का. आज तुम्हाला एक स्टेबल करिअर हवं असेल तर बँकिंग सेक्टरचा तुम्ही विचार करू शकता. इकॉनॉमिक्स इज द कोर सब्जेक्ट. नथिंग हॅपन्स इन इकॉनॉमिक व्हॅक्यूम. लक्षात ठेवा. तुम्ही CEO व्हा, काही व्हा, इकॉनॉमिक ॲडवायझर्स लागतात. इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही ॲग्रिकल्चरला, डिफेन्स इकॉनॉमिक्स प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. आज आत्मनिर्भरखाली एक 3-3.5 लाख करोडची ती इंडस्ट्री होते आणि अर्जंट इमिडिएट शॉर्टेज कसलं असेल तर डिफेन्स इकॉनॉमिक्स आहे. इकॉनॉमिक जर्नलिझममध्ये केवढी संधी आहे. बॉम्बे स्टॉक मार्केटचा कोर्स आहे, आपल्या डिपार्टमेंटचा युनिव्हर्सिटीचा कोर्स आहे, त्या फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकाल. तुम्हाला डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्समध्ये आहे, सर विभूते सर अधिक चांगले सांगू शकतील. डायव्हर्स रोल आहे, तुम्ही स्वतःचा रोल शोधू शकाल तिकडे. एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्समध्ये केवढं आहे, प्रचंड संधी आहेत. आज रिन्युएबल एनर्जीमध्ये एवढी गुंतवणूक येते. तुम्ही इंजिनियर नसलात तरीसुद्धा त्यांना ॲडवायझरी रोलसाठी प्रचंड प्रमाणात माणसं पाहिजे. इकॉनॉमिक्स ज्याला कळतं ना तो कधीच बेकार राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि ज्याला किती प्रोफेशनल एज्युकेशन घेतलं आणि इकॉनॉमिक्स कळत नसेल तर अवघड आहे. तुम्ही पालखीवाल्यांचं उदाहरण घ्या, ते लॉचे असले तरी इकॉनॉमिक्स त्यांना एवढं उत्तम कळायचं की त्यांची बजेट स्पीचेस आजही आपण त्यांची आठवण करतो. त्यामुळे इकॉनॉमिक्स इज अ कोर नॉलेज. काही सब्जेक्ट हे कोर नॉलेजमध्ये येतात, मग त्याला आपण कोर कॉम्पिटन्सी बोलतो. कोणत्या तरी एका विषयात तुम्ही बाप असले पाहिजेत. इकॉनॉमिक्ससारखा जर सब्जेक्ट तुम्ही जर घेतलात आणि त्याच्यात अधिक खोलात गेलात, मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आहे, मेघनाथ देसाई अकॅडमी ऑफ इकॉनॉमिक्स आहे. तुम्ही जा, एकदा व्हिजिट करा त्या सेंटरला. एक त्यांची छोटीशी एंट्रन्स असते, ती जर पास झालात, आर्ट्स कॉमर्स कोणीही चालतो त्यांना, इकॉनॉमिक्स असेल तर उत्तम. प्रचंड संधी आहेत आणि 100% प्लेसमेंट आहे. मी तिथे एक छोटा कोर्स केला होता आणि आम्हाला शिकवायला कोण होते ते अनंत नागे सर, जे आता भारताचे चीफ इकॉनॉमिक सल्लागार आहेत. यू गेट द पॉईंट. फार मोठी माणसं येऊन तिथे शिकवतात.
फारशी फी नसते, स्कॉलरशिप्स असतात. एक प्रॉपर अर्थतज्ञ म्हणून तुम्हाला करिअर करायचं असेल तर प्रचंड वाटा त्या फील्डमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध आहे. फायनान्स सेक्टर, बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही इकॉनॉमीच्या अनेक प्रकारामध्ये जाऊ शकाल. तुम्हाला स्टॅटिस्टिक्स येत असेल, इकॉनॉमेट्रिक्स चांगलं असेल, माणसं मिळत नाहीत. तुम्ही बॉम्बे स्टॉक मार्केटमध्ये जा आणि फायनान्शियल अनालिस्ट किंवा बिझनेस अनालिस्ट, बँकिंग अनालिस्टचे कोर्सेस करा. मोर दॅन इनफ. तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत. आणि जर तुम्ही इकॉनॉमिक्स विथ स्टॅटिस्टिक्स असेल तर चांगलं कॉम्बिनेशन केलं तर क्या बात आहे. तुम्ही काही कोर्सेस ऑनलाईन करू शकाल जर तुम्हाला स्टॅटिस्टिक्सचं बॅकग्राऊंड नसेल. माहीत नव्हतं हे कारण आता तुम्ही देऊ शकत नाहीत. आता सरांनी सांगितलं काही क्वेश्चन आन्सर्स व्हावीत. मी इथं थांबून मला वाटतं कारण वेळ झालेला आहे, मला विषय खूप मोठा आहे. मी प्रत्येक करिअरविषयी तुम्हाला सांगितलं असतं. सायकॉलॉजी किती इथं आहेत का सायकॉलॉजीचे विद्यार्थी? 100 पाहिजे असतील ना तर 5 पण मिळत नाही आहेत, लक्षात ठेवा. प्रचंड प्रमाणात गरज आहे. 4% सुद्धा शाळांमध्ये काउन्सिलर्स नाही आहेत. तुम्ही स्कूल्स काउन्सिलर होऊ शकता, क्लिनिकल सायकोलॉजी जाऊ शकता, तुमच्या काउन्सिलिंगमध्ये जाऊ शकता, मेंटल हेल्थमध्ये जाऊ शकता, त्यानंतर इंडस्ट्रियल सायकोलॉजीमध्ये जाऊ शकता. फोरेन्सिक सायकोलॉजीसारखं फील्ड आहे त्यामध्ये जाऊ शकता. इकॉनॉमिक्समध्ये फोरेन्सिक्स एक नवीन प्रकार आलेला आहे. सो प्लीज टेल मी, तुम्हाला माहिती नाही म्हणून काही संधी नाही आहेत का? आणि मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आपण प्रचंड संधी आहेत. तुम्ही ठरवाल त्या क्षेत्रात तुम्ही जाल. फक्त एक आहे, वाईट इंजिनियरपेक्षा चांगला प्लंबर बरं असं आपण म्हणतो ना, ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात तुम्ही अधिकारवाणीनं बोलू शकाल एवढं नॉलेज तुम्ही घेतलं पाहिजे. आणि ते फ्रीली अवेलेबल आहे. तुम्ही EPGPवरती जा, इन्फ्लिबनेटवरती जा, कितीतरी हजारो तुम्हाला PhDचे थिसीस मिळतील. तुमच्यावर आहे तुम्हाला कितपर्यंत लॅडर चढायची आहे. आणि अजिबात सांगू नका, अजिबात निगेटिव्ह होऊ नका, काही गरज नाही आहे. मी तर म्हणेन आमच्या जनरेशनला तुमचा हेवा वाटावा. वेगानं जात आहे तुम्ही पुढे. आज इन्फोसिसमध्ये सिनियर लोक हार्डली 30च्या आतली आहेत. वेगानं पुढे जाऊ शकाल, राईट शिक्षण घेतलं आणि स्पेशलाइज झालं तर. आय नो समथिंग ऑफ एव्हरीथिंगचा जमाना नाही आहे. आय नो एव्हरीथिंग ऑफ वन पर्टिक्युलर फील्ड. या स्पेशलायझेशनकडे जाल आणि यासाठी थोडा सर्चलाईट स्वतःकडे वळवा. स्वतःच्या क्षमता ओळखा, आपल्या आवड निवड बघा, व्यक्तिमत्व बघा. कोणी सांगतं म्हणून, कोणी सांगितलं म्हणून किंवा तुम्हाला वाटलं म्हणून करायच्याऐवजी चांगल्या काउन्सिलर्सशी बोला. स्वतःचा थोडा शोध घ्या. तुमच्यातल्या क्षमता सगळ्याच या प्रस्थापित व्यवस्थेतून येत नाहीत. तुम्हाला प्रशासकीय सेवेचा का विचार करता येत नाही? तुम्ही ठीक आहे ना, तुम्ही राजकारणी होऊ शकत नाहीत, मंत्री होऊ शकत नाहीत, पण एक प्रशासक होऊ शकता. यू कॅन ब्रिंग द चेंज यू वॉन्ट टू सी. तुमचा देश तुम्हाला आमंत्रण देतो, या UPSC MPSCला बसा. ताटात वाढून मिळणार नाही अर्थात. तुम्हाला जर चांगल्या पदावरती माणूस हवा असेल तो अर्थात त्या लेवलचा असला पाहिजे. आतापासून तयारी सुरू करा. ठीक आहे, तुम्हाला नसेल IAS होता येत, पण त्या नॉलेजचा कधीच म्हणजे उपयोग होणार नाही असं नाही. 15-20 परीक्षामध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये, एंट्रन्स एक्झाममध्ये, रिक्रुटमेंट एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुमचा दायरा वाढेल. सिव्हिल सर्व्हिसेसचा एक अटेम्प्ट तरी देऊन बघा. आणि प्रचंड भरती सुरू असते. स्टाफ सिलेक्शन आहे, रेल्वे आहे, तुमच्या RRBs आहेत. आत्ता तुम्हाला नवल वाटेल, अलीकडे पेपरमध्ये आलं होतं, कोर्टामध्ये भरती आहे. मी तुम्हाला एक जरूर जाता जाता सजेस्ट करेन, मराठी आणि इंग्लिश टायपिंग तितका स्पीड करा. लोक सांगतात मराठी आणि इंग्लिश टायपिंग, आता टायपरायटर गेले, सगळं कम्प्युटरवर आहे. पण प्रचंड प्रमाणात भरती होते. काही 5-6 वर्षांपूर्वी कोर्टाला माणसं मिळत, मराठी टायपिस्ट मिळत नाहीत. BMCमध्ये भरती असते, दुय्यम सेवा मंडळ आहे, जिल्हा परिषदमध्ये असते, कलेक्टर ऑफिसमध्ये असते आणि मराठी टायपिंग कंपल्सरी आहे. आपल्याकडे मला चुळण्यामध्ये सेंटर आहे. कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही सिम्पल करू शकाल. जास्त नाही, 2 महिन्याचं काम आहे, पण ते किमान पात्रता आहे. आज एक गव्हर्नमेंट जॉब तुमच्याकडे प्रॉपर असेल तर तुम्हाला स्टेबिलिटी येते. मग तुम्हाला पुढची तुमची जर्नी म्हणजे IASची परीक्षा द्यायची आहे, पुढं जाऊन शिकायचं आहे, सगळं करू शकाल. एक प्रॉपर प्लॅनिंग तुमच्या लाईफमध्ये तुम्ही करा. वेळेअभावी मी आवडतं घेतो आहे, पण मित्रांनो एक सांगतो, बेटर फ्युचर इज अवेटिंग फॉर यू. देर इज ऑलवेज बेटर फ्युचर पॉसिबल अँड यू कॅन मेक इट पॉसिबल. यू कॅन ॲक्च्युअली क्रिएट युअर ब्राईट फ्युचर फॉर युअर सेल्फ. फाइंड युअर फोकस अँड गो किस द वर्ल्ड. प्लीज, आय वेलकम युअर क्वेश्चन्स. तुमचे काही प्रश्न असतील तर मला सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. आहे का? मी सरांकडे माझा नंबर आहे, त्यांना जर तुम्हाला जर काही अधिक गायडन्स हवं असेल तर GG कॉलेज एवढे 2 शब्द उच्चारा. या मोस्ट वेलकम. माझं ऑफिस होळीला आहे, कधीही या तुम्ही. माझ्यासमोर जी मंडळी बसली आहे त्याच्यामध्ये आर्मी ऑफिसर्स आहेत, मिलिटरी ऑफिसर्स आहेत, पत्रकार आहेत, उद्योजक आहेत, सगळ्या टाईपची माणसं आहेत. यू आर द टुमॉरोज कंट्री. Unlock your potential, unleash your potential, convert your potential into performance. This is the time to. इथं तिथं पाहायची गरज नाही. या देशातच अपार संधी आहेत. लक्षात घ्या. तुम्हाला नवल वाटेल, अलीकडे ब्रिटनमधली तरुणांनी सांगितलं की भारतात जन्म झाला असता तर बरं झालं, आणि आपण कुठंतरी निगेटिव्ह झालो आहे, कसं होईल? प्रचंड संधी कोणत्याही क्षेत्रात जाण्याच्या या देशात आहेत. यू कॅन बी ऑल दॅट यू वॉन्ट टू बी.
टाईम टू स्टार्ट इज नाव. थँक्यू.